हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। काल गुरुवार होता आणि पौर्णिमा ही होती, तर गुरुवारची छान आणि गुरुवारची पूजा ही केली होती। कालचा व्हिडिओ आला आहे आणि हा तोच व्हिडिओ आहे, त्याचा पुढचा भाग। आणि काल खूप मोठा पाऊस आला होता। जेव्हा पाऊस आलता ना, त्याची आपल्याला तीव्रता एवढं कळली नाही, कारण आपण घरात इथं पुण्यात सिटीत राहतो, त्यामुळे एवढं लक्षात नाही आलं। जेव्हा न्यूज ओपन केली तेव्हा कळालं की याच्यामुळं शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान झालं आहे। आणि नुकसान म्हणलं की शेतकरी आहे ना, पीक पिकवतो आणि त्याची काढणी येते, तेव्हा ते पीक हातातोंडात आलेलं पीक गेले ना, त्याचे किती दुःख होत असेल ना, तर आपल्याला कधी कधी आपलं नुकसान झालं तर आपल्याला किती वाईट वाटतं। तर ते तर एकदम शेती पिकवतात, मेहनत करतात आणि त्यांचं पीक वाया गेल्यावर खरंच खूप रडायला आल्यासारखं होतं। तर तेच मी काल न्यूजवर बघितल्यानंतर खरंच मला खूप वाईट वाटलं। तर आहे ना, इथं मी रात्री जी पुरणपोळी करायची होती तर त्याची तयारी केली। आणि आता मी आहे ना, तुम्हाला एक छानशी ट्रिक सांगते। जे आपण डाळी तांदूळ धुतो ना, कडधान्य असो, तर ते धुतलेलं पाणी आहे ना डायरेक्ट फेकून नाही द्यायचं। तर ते पाणी आपण आहे ना झाडांना टाकलं तर झाडांची ग्रो इतकी छान होते। त्यामुळंच मी आहे ना आता ते पाणी ठेवते। शक्यतो तर मी आता ठेवतेच, असं विसरत नाही। अगोदर मी ठेवत नसायचे। अगोदर माझ्याकडे झाडेही एवढी नसायची, पण आता छान आहेत, त्यामुळं मग मी व्यवस्थित ते पाणी काढते आणि ते झाडांना टाकते। आणि झाडाच्या मुद्द्यावरनं मला आठवलं की मी इथं आहे ना किचनवर एक छोटंसं सुगडामध्ये आहे ना प्लॅन्ट लावलं आहे। आता माझ्या किचनमध्ये ना थोडाही प्रकाश येत नाही, थोडाफार येत असेल पण एवढा नाही, अंधारच असतो बऱ्यापैकी, मला लाईट प्रत्येक वेळेस लावावं लागते। तर आहे ना, त्याचा मुद्दा काय झाला की आपलं जे किचन एक असं सिंगलच असतं, एल शेप कोणाचं असतं तर कोणाचा एकच ओटा असतं, तर त्याच्यामध्ये गॅस आणि बेसिन हे सगळ्यांचंच एकत्र असतं। तर त्यांनी सांगितलं आहे की असं नसावं, त्यामुळं त्याच्यात एक मातीचं भांडं ठेवा किंवा त्याच्यात झाड लावा, असं सांगितलं जातं। आता ते किती खरं किती खोटं मला माहीत नाही, पण मी ठेवलं आहे। आणि पावसानंतर असं छान वातावरण झालं आता आहे ना, ते सूर्य इतका लाल लाल दिसत होता। आता फोटोमध्ये व्हिडिओमध्ये दिसते का नाही मला माहीत नाही, पण आहे ना छान दिसते, एकदम छान वातावरण झालं होतं। पण शेतकऱ्याचं तर नुकसान झालंच शेवट, आणि नुकसान म्हटलं की सगळ्यांना तळतळाट तर वाटणारच। तर असं, तर आता इथं पुरणपोळी मी नैवेद्य हे करण्यासाठी मी अगोदरच पुरणपोळीची थोडीफार तयारी करून ठेवली होती। तर पुरणपोळी आहे ना नैवेद्य म्हणून आता देवीसाठी कुलाचार म्हणून आपण करतोच। तर आहे ना, इथं कटाची आमटी केली आणि माझ्याकडे ना कटाची आमटी जरा असं एकदम पातळ आवडत नाही, जरा घट्टशीच आवडते। म्हणजे घट्ट म्हणजे पूर्ण घट्टही नाही आणि पातळ म्हणजे एकदम पातळही आवडत नाही, आपलं मीडियम असावी घट्ट तशी आवडते। त्यामुळं मला आहे ना, जे आपण डाळ शिजवल्यानंतर थोडीशी डाळ बाजूला ठेवतो आम्ही, आणि ती नंतर बारीक करून मग त्या येळवणीची आमटी म्हणा, कटाची आमटी म्हणा, त्याच्यामध्ये टाकून देते। तर त्यामुळे भाजीची चव ही अप्रतिम लागते। आणि आपण जर भातावर खात असेल ना, तर जरा थोडेसे खूप पातळ पातळ होत नाही, तर तशी चांगली लागते। त्यामुळं मग मी तसंच करते। तर आता इथं पुरणपोळी करायला लागली आणि पुरणपोळी आहे ना, मी अगोदरही करायची खूप, पण आहे ना आत्ता जशी मी एक ट्रिक वापरून करते ना, तशा काही होत नव्हत्या। खूप जणींच्या बघायच्या पण त्यांच्याही तशाच असायच्या। पण आहे ना, मी एकदा यूट्यूबवरच बघितलं आणि एकदा बाहेरही खाण्याचा योग आला, तेव्हा माझ्या डोक्यात होतं की मैद्याची असल्यामुळं अशी आहे का? तर तसंच बघत बघत आहे ना, मला यूट्यूबवर एक ट्रिक सापडली की पाण्यामध्ये जर कणिक ठेवत असेल ना, तर हे खूप दिवसापूर्वी मी बघितले आणि आमच्या शेजारची काकूही ठेवायच्या, पण तेव्हाही एवढं काही लक्ष देत नसायचे मी की हा बाबा हे केल्यावर असंच होतं। पण आहे ना, आता मी ते ठेवून बघितली आणि आता म्हणजे खूप दिवसापूर्वीच ठेवून बघितली, पण त्याचं इतकी छान लुसलुशीत, म्हणजे आपण आहे ना ओठाने खावं अशा पुरणपोळ्या होतात। आणि तशा पुरणपोळ्या तर सगळ्यांनाच आवडतात। त्यामुळं कधी कधी आपण जे जेवण बनवतो ना, त्याच्यामध्ये थोडासा बदल केला, थोड्याशा ट्रिक वापरल्या, तर जेवणही लवकर होतं, पण आहे ना त्याची टेस्ट चांगली होते आणि आपल्या घरातल्यांनाही आवडतं। आणि एखादी गोष्ट आपण हाताने स्वतः वेगळी केली, थोडीशी चांगली झाली, तर आपण ती कंटिन्यू करतो, नाहीतर आपल्याकडनं काही चूक झाली तर आपण ती कंटिन्यू करत नाही। पण आहे ना, ही ट्रिक मी वापरली आणि खूप छान आहे। आणि तेव्हापासून मला माझी पुरणपोळी जरा जास्तच आवडायला लागली, असं झालं। म्हणजे असं नाही का आपण आपल्याच प्रेमात पडलो असं झालं आहे, कारण आपण एखादी गोष्ट केली आणि ते सगळ्यांना आवडली तर ते आपण आपलं क्रेडिट स्वतः घेतोच ना। तर तसंच, तर पुरणपोळ्या तर खूप छान होतात, म्हणजे एकदम लुसलुशीत आणि फुगतातही छान, फुटत नाहीत। मुद्दा फुटण्याचा असतो, पुरणपोळी कधी कधी साधत नाही, तर तसं होतं बऱ्यापैकी।
पुरणपोळीच्या बाबतीत कधी पुरण घट्ट होतं, कधी कणिक घट्ट होते. तर त्यासाठी आहे ना मी तसं करते. पण घट्ट जेव्हा आपण कणिक मळतो ना ती थोडीशी घट्ट तिंबायची पहिल्यांदा, कारण त्याच्यामध्ये थोडं पाण्याचा अंश जातोच आणि त्यानंतर मग ती थोडीशी सैल होतीच. त्यामुळे ना थोडीशी घट्ट तिंबून पाण्यात ठेवायची. तुम्ही अर्धा तास ठेवली तरी चालते, 10 मिनटं ठेवली तरी चालते. पण जेवढे जास्त तुम्ही अर्धा तास ठेवले ना तर एकदम छान होतात. तर तीच ट्रिक वापरून मी छान लुसलुशीत पोळ्या बनवते आणि घरातल्यांना तर खूप आवडतात. त्यामुळं माझ्या घरामध्ये ना जास्त प्रमाणात तुम्ही बघत असाल की प्रत्येक सणाला पुरणपोळी आवर्जून खाल्ली जाते. म्हणजे कोणाकोणाच्यात आवडीनं खाल्ली जात नाही. तर तसं नाही होत की खूप आवडीनं आणि खूप प्रेमाने खाल्ली जाते आणि मलाही करायचा खूप उल्हास येतो. त्यामुळं मी आवर्जून सण असेल ना दुसऱ्या गोष्टी करायला कंटाळा करते. कारण पुरणपोळी केलं की असं संपूर्ण स्वयंपाक असल्यासारखं वाटतं. मग आपण दुसरं एखादे बनवलं तर मग एक एक भाजी बनवली की तरी असं वाटतं नको बाई दुसरी बनावी. अजून ते वाटतं नाही एवढ्यात काही भागणार नाही तर मग तिसरी बनावं, कारण ताट संपूर्ण होत नाही. तोपर्यंत आपण भाज्या करत जातो. म्हणजे मग एकाची 2, 2, 3, 4 अशा भाज्या होतात. त्यामुळं मग पुरणपोळीचा स्वयंपाक मला खरंच खूप छान वाटतं. तर आमच्या इकडं आम्ही काही वरण भात बनवत नाही. पण इथं तर वरण भातही बनवतात. तर तेही मला खूप आवडतं. आता मी नंतर थोडा विचार करते की मी ही आता पुरणपोळीबरोबर पण खाल्लं जात नाही त्यामुळं मी बनवायचं थोडासा कंटाळते. कारण पुरणपोळीच कटाची आमटी तीच आवडली जाते. आणि आता कुळाचार. आता बघा आपण वर्षभर आपल्याला काही करणं होत नाही. आता आपल्या आई वडील म्हणून आपण आपल्या आई वडिलांकडनं बघतोच. तसंच कुलदैवता ही महत्त्वाची असते, कारण आपल्या घराचं सुख दुःख हे कुलदैवतापासून आपल्याला आलं असतं. त्यामुळे ना त्यांचा कुळाचार ह्या चैत्र महिन्यात केला जातो. कारण चैत्र महिन्यामध्ये त्यांच्या यात्रा भरतात आणि त्यांच्या पालख्या असतात. त्यामुळे ह्या महिन्यातच आपण सगळ्या गोष्टी करतो. तर आता कुळाचारमध्ये आता मला तर ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. मला सासूबाईकडनं ह्या माहिती नाहीत झाल्या. तर प्रत्येक गोष्ट आहे ना घरातल्या कुणाला तरी माहीत नसते. पण आहे ना कधीतरी कुठला तरी योग येतो आणि तेव्हा आपल्याला कळतात की ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत कुळाच्या, म्हणजे आपल्या देवाच्या. तर ह्या केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती लाभतेच असं म्हणलं जातं. त्यामुळं काही आहे ना ब्राह्मण म्हणा काहीतरी भोपी असतात. म्हणजे आपण एखादं तुळजापूरला गेलो तर ते भोपी आपल्याला सांगतात की तुम्ही हे करा ते करा. तर तेव्हापासून आपल्या शरीराला सवय लागते आणि आपण ते करतो. पण ते करण्यामुळं आपल्याला एकदम सॅटिस्फॅक्शन मिळतं. साध्या गोष्टी असतात पण आहे ना खूप असं मनाला समाधान लागतं. आणि कुठलीही गोष्ट आपल्या जीवनात सुखी राहण्यासाठी एक क्लिक म्हणजे एक सुखाची गोष्ट महत्त्वाची असते आणि त्याच्यानंतर आपलं जीवन आहे ना एकदम सुखीकार होतं असं म्हणलं जातं. तर तशाच गोष्टी मी करते. आणि आता आहे ना मी ह्या पौर्णिमेपासून अजून एक गोष्ट जीवनामध्ये करणार आहे. तर ती म्हणजे मी प्रत्येक पौर्णिमेला देवीची ओटी भरणार आहे. आता ती कोणाची इच्छा मागून बी करू शकता. आपण एखादी देवांना आहे ना इच्छा प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही त्रास असतात तर मग आपण देवाला मागतोच, देवा माझं एवढं होऊ दे बाबा. तर तसं बनवून मागलं तरी चालतं. नाहीतर आहे ना असं आपल्या खुशी आपल्याला असं वाटतं की आपलं घर सुख शांती लाभावी एवढीच इच्छा आहे. तर तसंही बनवून आपण पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला ही ओटी भरायची देवीची. ही ओटी आपण स्वतः वापरली तरी चालते, कुणाला एखाद्या गरजूंना दिली तरी चालते, एखादी स्त्री आपण जेवायला बोलवून त्यांना दिली तरी चालते. आणि ही ओटी काही त्याच्यात ब्लाऊज पीस आपण तांदूळ घ्यायचे, आपलं हळकुंड सुपारी हे घेतलं तरी बेसिक. आपण एखादी स्त्री घरी आल्यानंतर जे हळदी कुंकू करतो किंवा ओटी भरतो तेव्हा जेवढ्या गोष्टी असतात तेवढी ठेवल्या तरी चालतं. कारण आपण हे प्रत्येक पौर्णिमेला करणार आहोत. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला जमत असेल ना तर शृंगाराचं साहित्य काय काय गोष्टी असेल तर मग करू शकतात. तर आता या दिवशी मी कुळाचार म्हणलंच होतं. तर आपण आहे ना पुरणाचे जे मी दिवे बनवलेत आता, आणि तुम्ही आहे ना साधं ताटामध्ये असे थापून घ्यायचं आणि त्याच्यात छोटे छोटे होल करायचे. आपण धपाट्याला करतो तसं केलं आणि वाती लावल्यात तरी चालतात. आणि जर तुम्हाला जर आठास करायचा असेल तर असे कोण कणकेचे करतं, कोण पुरणाचे. पण पुरणाच्या वातीचा मान आहे स्वामी समर्थाच्या मठामध्ये सांगितलं जातं. तर असं मी छानशी पौर्णिमेची पूजा करते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब